Hello guys. So today we have to learn a new chapters. The chapter's name it is oscillation. So oscillation तर आपल्याला टुडे आपल्याला काय करायचं लर्न करायचं नवीन चॅप्टर आहे. That chapter's name it is oscillation. So what is oscillation? The motion which is repeat itself equal interval time is called as oscillation. म्हणजे ज्याच्यामध्ये मोशन जे आहे ते रिपीट इटसेल्फ होते. आता मी देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ मोशन. One it is straight line motion, one it is curvilinear motion, and another one it is circular motion. So there are various types of motion. So today we have to learn about oscillation. So oscillation means particle or object which is repeat oscillate equal interval time. म्हणजे जो काही ऑब्जेक्ट आहे तो इक्वल इंटरवल टाईममध्ये काय होतो रिपीट पुन्हा पुन्हा रिपीट होतो मीन पोझिशनपासून त्यालाच काय म्हणायचं ऑसिलेशन म्हणायचं. बघा इथं एक जनरल डायग्राम काढलेली आहे. ह्या डायग्राममध्ये काय केलेलं आहे बघा तर एक स्ट्रिंग आहे दोरी आहे. दोरीला काय केलेलं आहे एक स्पियर मेटॅलिक स्पियर काय केलेलं आहे कनेक्ट केलं आहे आणि तो काय केलं आहे ऑसिलेट करतो इथं. तो आता ऑसिलेट केलं आहे इनिशियली हा तो आहे तो इक्विलिब्रियम पोझिशनला आहे मीन पोझिशनला आहे. आफ्टर सम टाईम ज्यावेळेस आपण त्याला फोर्स ॲक्ट करू फोर्स ॲक्ट केल्यानंतर काय होईल त्याचं डिस्प्लेसमेंट जे आहे एक्स ते अपोजिटली डायरेक्शननी काय होईल मूव्ह व्हायला सुरू केल. ज्यावेळेस तो इनिशियली रेस्ट पोझिशनला असेल त्याला काय म्हणायचं मीन पोझिशन. सो व्हेन एक्सटर्नल फोर्स अप्लाइंग दॅट मेटॅलिक स्पियर इट इज ऑसिलेट फ्रॉम द मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन. सो दिस पॉईंट इट इज कॉल्ड ॲज एक्स्ट्रीम पोझिशन. दिस पॉईंट इट इज कॉल्ड ॲज एक्स्ट्रीम पोझिशन. ज्यावेळेस ही जी स्ट्रिंग आहे आणि ह्याला जो लावलेला स्पियर आहे ज्यावेळेस हा कम्प्लीट ऑसिलेट करतो एक रिव्हॉल्युशन होईल त्यावेळेस त्याचं एक पिरियडिक मोशन काय होईल इथं कंप्लीट होईल. सो दॅट इज द एक्झाम्पल ऑफ ऑसिलेशन. आणि ह्याच्यामध्ये जे काय मोशन आहे ती कशी होती रिपीट होते. म्हणजे समजा इथून जर तो ऑसिलेट झाला तर पुन्हा कुठं येणार इथंच येणार आहे. पुन्हा ऑसिलेट होऊन कुठं होणार आहे ह्याच ठिकाणी येणार आहे. पुन्हा ऑसिलेट होऊन ह्याच ठिकाणी येणार आहे. म्हणजेच कोणत्याही एका बाजूला जर आपण पोझिशन जर ठरवली तर तिथं काय होणार आहे मोशन विच इज रिपीट इट सेल्फ इक्वल इंटरवल टाईम. म्हणजे इथं जेवढा टाईम लागणार आहे तेवढाच इकडल्या बाजूला सुद्धा काय लागणार आहे टाईम लागणार आहे. त्यालाच आपण काय म्हणणार आहे ऑसोलेशन म्हणणार आहे. तर आता खाली बघा नेक्स्ट पॉईंट आहे व्हॉट इज पिरियडिक मोशन अँड डिफाईन लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. पिरियडिक मोशन म्हणजे काय आणि सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे काय तर काय बघा याच्यामध्ये द मोशन दॅट रिपीट इट सेल्फ आफ्टर इक्वल इंटरवल टाईम. म्हणजे ज्याच्यामध्ये मोशन पुन्हा पुन्हा काय होते रिपीट होते. म्हणजे एक्स्ट्रीम टू एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम टू एक्स्ट्रीम त्याला काय म्हणायचं पिरियडिक मोशन म्हणायचं. बघा द रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय आहे डायग्राममध्ये जर ऑब्झर्व केलं फोर्स जर एका बाजूने जर लावलं तर डिस्प्लेसमेंट काय होतं इथं अपोजिटली ओरिएंटेड होते. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकाला कसे आहेत अपोजिट आहेत आणि निगेटिव्ह साईन इंडिकेट्स फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिटली ओरिएंटेड. बघा इथे दाखवले बघा फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिटली ओरिएंटेड. परंतु प्रोपोर्शनलिटी आहे कॉन्स्टंट प्रोपोर्शनलिटी निग्लेक्ट टेकिंग कॉन्स्टंट प्रोपोर्शनलिटी. सो के टी स्टँड्स फॉर कॉन्स्टंट प्रोपोर्शनलिटी. म्हणून काय बघा निगेटिव्ह साईन इंडिकेट्स रिस्टोरिंग फोर्स इज अपोजिटली ओरिएंटेड. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिटली होतील. प्रोपोर्शनॅलिटी आपण काय केली काढून टाकली तिथं काय घेतलं आपण कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी म्हणून के टी स्टँड्स फॉर कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी. म्हणजेच हे काय झालं पहिला क्वेश्चन झाला व्हॉट इज पिरियडिक मोशन अँड लिनियर SHM. आता डिफाईन लिनियर SHMचे डेफिनेशन खाली आहे काय बघा इट इज लिनियर पिरियडिक मोशन विच इज रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ज्यावेळेस एकमेकाला अपोजिटली ओरिएंटेड करतील त्यावेळेस तिथं कुठला फॉर्म होतो आहे तर लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. आता याच्यामध्ये दिले बघा एक्झाम्पल्स कुठले आहेत मोशन ऑफ सिम्पल पेंड्युलम. सिम्पल पेंड्युलम म्हणजे घड्याळाचा जो काटा असतो त्या खाली जो पेंड्युलम मूव्ह होतो बघा दॅट इज एक्झाम्पल ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. त्यानंतर ट्युनिंग फोर्क. ट्युनिंग फोर्क म्हणजे ट्युनिंग फोर्क कसा असतो तरी जर दाखवलं तुम्हाला ट्युनिंग फोर्क तरी असा ट्युनिंग फोर्क असतो असा आणि ह्याला काय असतात दोन्ही बाजूला प्रॉंग्स असतात ह्याला प्रॉंग्स असतात आणि ज्यावेळेस ट्युनिंग फोर्क ट्यून करू ते दोन्ही बाजूने काय होतो तो व्हायब्रेट होतो. सो ह्याच्यामध्ये सुद्धा मोशन काय होते रिपीट होते दॅट इज सिम्पल हार्मोनिक मोशन अँड व्हायब्रेशन ऑफ सतार. सताराची जी तार असते ती कशी असते एकसारखी काय होते ती व्हायब्रेट होते. सो दॅट इज द एक्झाम्पल ऑफ लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. नेक्स्ट पॉईंट आहे ऑप्टेन अँड एक्सप्रेशन. नेक्स्ट पॉईंट काय बघा ऑप्टेन अँड एक्सप्रेशन फॉर पिरियडिक
पिरियड ऑफ स्प्रिंग इन लिनियर SHM. म्हणजे आपल्याला स्प्रिंगचं काय करायचं आहे, सिम्पल हार्मोनिक मोशन काय करायचं, काढायचं. बघा ही स्प्रिंग आहे, स्प्रिंगमध्ये काय केलेलं आहे बघा, इनिशियली त्या स्प्रिंगला स्ट्रेच्ड केलेलं आहे. स्ट्रेच केलं म्हणजे काय केली तर फोर्स लावला आणि काय केली ती लांबवलेली आहे म्हणून त्याला स्ट्रेच्ड म्हणलं. म्हणून डिस्प्लेसमेंट F इज इक्वल टू काय -kx. इथं डिस्प्लेसमेंट कसं होतं आहे, प्लस होतं आहे. आता आफ्टर सम टाईम काय केलं, ह्याला आपण कॉम्प्रेस केलं, सोडून दिल्यानंतर काय झालं, हे रिलॅक्स्ड पोझिशनला आली. म्हणजे इथे ही दिस डॉटेड पॉईंट इट इज कॉल्ड एज इक्विलिब्रियम पॉईंट. दिस इज एक्स्ट्रीम पॉईंट अँड दिस इज ऑल्सो एक्स्ट्रीम पॉईंट. आता काय करायचं, पुन्हा ह्याला कॉम्प्रेस करायचं. आता आतमध्ये चाललं म्हणजे डिस्प्लेसमेंट काय होणार, इथं मायनस होणार, निगेटिव्ह होणार. आणि बाहेरच्या साईडला चाललं म्हणजे डिस्प्लेसमेंट काय होणार, इथं प्लस होणार. फोर्स इज इक्वल टू -kx. म्हणजे एक बाजूला फोर्स लावले की दुसऱ्या बाजूला काय होते, तर डिस्प्लेसमेंट फॉर्म होतं आहे. मग काय करायचं, त्याचे इक्वेशन्स डायरेक्ट फॉर्म करायचे आहेत. काय बघा, F इज इक्वल टू -x. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकाला कसे आहेत, अपोजिट. एक बाजूला जर फोर्स लावला तर दुसऱ्या बाजूने काय होतं आहे, डिस्प्लेसमेंट तयार होतं आहे. आता निगेटिव्हिटी काढली तर इथं काय येणार, इथं के इट इज स्टँड्स फॉर कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी. आता इथं काय म्हणलं बघा खाली इक्वेशनमध्ये, जर SI युनिट जर बघितलं तुम्ही तर SI युनिट फोर्स न्यूटन पर मीटर आणि CGS युनिट डाईन पर सेंटीमीटर. म्हणजे परीक्षेला जर विचारलं तर ह्याचे हे आन्सर आहे त्याचे SI युनिट आणि CGS युनिट. बट फोर्सचा फॉर्म्युला बघा, आता इथं फोर्स आहे F इज इक्वल टू -kx आहे. फोर्स इज इक्वल टू काय, इथं M आहे. म्हणजे फोर्सच्या ठिकाणी काय घेतलं, आता आपण MA घेतलं आहे. बट A इज इक्वल टू काय येणार, A जर तसाच राहिला तर F अपॉन हा M न्यूमरेटरचा कुठे गेला, डिनॉमिनेटरला. आता Fची व्हॅल्यू किती, इथं -kx. म्हणून इथं काय आलं, इज इक्वल टू Fच्या ठिकाणी काय आलं, -kx अपॉन M. बट K अपॉन M, आता K अपॉन M इथं बघा, K अपॉन M म्हणजे काय, ओमेगा स्क्वेअर. म्हणजे K अपॉन Mच्या ठिकाणी काय निघालं, येतं ओमेगा स्क्वेअर, मायनसला मायनस म्हणजे ओमेगा स्क्वेअर एक्स. आता ओमेगा दोन्ही टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, दोन्ही साईडला जर स्क्वेअर रूट घेतला आपण तर हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय झालं, गेट कॅन्सल. K अपॉन M काय आलं, इथं स्क्वेअरमध्ये आलं. म्हणजे ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट K अपॉन M. हे कशाचं झालं, तर तुमच्या स्प्रिंगशी रिलेटेड, स्प्रिंग इन लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनचं काय इथं इक्वेशन आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. म्हणजे सिम्पल हार्मोनिक मोशनचं काय करायचं, आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं आहे. काय करायचं त्याचं, इनिशियली फोर्सचा जनरल फॉर्म्युला घेतला, फोर्स इज इक्वल टू -kx. सुरुवातीलाच बघितलेलं आहे. पण न्यूटन सेकंड लॉ काय, फोर्स इज इक्वल टू काय, तुमचं मास इंटू ॲसेलरेशन. आता ॲसेलरेशन काय केलं, इथं दाखवलं बघा, ॲसेलरेशन चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम हे इज इक्वल टू dv अपॉन dx. बट व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय, तुमचं dx अपॉन dt. व्हेलॉसिटी V इज इक्वल टू काय, तुमचं ते dx अपॉन dt. म्हणून काय येणार, A इज इक्वल टू d अपॉन dt. व्हीसाठी काय घेणार आपण, dx अपॉन dt. म्हणजेच काय येणार, इथं बघा, इथं व्हॅल्यू कंबाईन केले तर इथं काय d/dt, पुढं काय येणार ब्रॅकेटमध्ये dx अपॉन dt. d इंटू d म्हणजे d स्क्वेअर x आणि dt म्हणजे काय येणार, इथं खाली dt स्क्वेअर. म्हणजे एची व्हॅल्यू काय येणार, d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर. म्हणजे F इज इक्वल टू MA. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲसेलरेशनची व्हॅल्यू आता आपण काढलेली आहे, d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर. म्हणजे इथं काय आलं, d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर. पुढं काय बघा, हिअर इक्वेशन 1 द व्हॅल्यू सबस्टिट्यूट इन इक्वेशन नंबर 4. म्हणजे इक्वेशन 1ची जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये काय करायचं, 4 व्हॅल्यू काय करायची, सबस्टिट्यूट करायची. म्हणजेच काय, Fची व्हॅल्यू काय -kx, एक्सची व्हॅल्यू काय इथं -kx आहे, ही तशीच ठेवलेली आहे. F इज इक्वल टू -kx. आणि त्यानंतर पुढं काय बघा, तर इकडली जी व्हॅल्यू आहे 4ची, M d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर तशीच ठेवली. आता बघा -kx इकडं जाऊन काय झाला, +kx इज इक्वल टू 0. बघा d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर हा k M न्यूमरेटरचं कुठं गेलं, डिनॉमिनेटरला. म्हणजे डिनॉमिनेटरला Mनी काय केलं, डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं. म्हणजे MM गेट कॅन्सल झाला. d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर प्लस k अपॉन M इंटू x इज इक्वल टू 0. बट k अपॉन M इज इक्वल टू काय, तुमचा ओमेगा स्क्वेअर. इथं दिले बघा, k अपॉन M इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. म्हणजेच काय, d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर k अपॉन M म्हणजे काय, ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू काय झालं, 0 झालं. दिस इज युअर डिफरन्शियल इक्वेशन. नेक्स्ट पॉईंट बघा, काय म्हणलं बघा, नेक्स्ट पॉईंटला show that total energy of particle performing linear SHM in constant. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, टोटल एनर्जी काढायची. कशी काढायची बघा, इथं मी एक्झाम्पल दिलेलं आहे. एक रिजिड सपोर्ट आहे, त्याला स्प्रिंग लावलेली आहे, इथं मेटॅलिक स्पिअर आहे, ही त्याची मीन पोझिशन आहे आणि ही काय तुमची एक्स्ट्रीम पोझिशन आहे. आपल्याला काय करायचं आहे, दॅट
ऑब्जेक्ट गोज फ्रॉम मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन, अगेन मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या एनर्जी येतील? एक्स्ट्रीम पोझिशनला गेल्यावर त्याच्यावर पोटेन्शियल एनर्जी येईल का कायनेटिकल एनर्जी येईल का रेस्ट पोझिशनला असेल त्याच्यात कुठली एनर्जी येईल? कायनेटिकल एनर्जी येईल. हे आपल्याला मॅथमॅटिकली काय करायचं इथं सॉल्व करायचं आहे. बघा आता इनिशियली हा रेस्ट पोझिशनला आहे म्हणजे काय झालं तुमचं मीन पोझिशन झाला. ज्यावेळेस हा मूव्ह व्हायला सुरू होईल इकडून इकडं त्यावेळेस काय होईल तो एक्स्ट्रीम पोझिशनला जाईल. ही सुद्धा काय होईल एक्स्ट्रीम पोझिशनला जाईल. बघा तुम्ही झोका खेळताना बघितला असेल, झोका हा पुढं जातोय म्हणजे काय झालं तो एक्स्ट्रीम पोझिशनला येतोय, पुढे गेला. त्यानंतर रेस्ट पोझिशनला आलं की त्याला म्हणायचं मीन पोझिशन. पाठीमागं चालला की पुन्हा काय होणार तो एक्स्ट्रीम पोझिशनला गेला. हे डायग्राममध्ये काय केलेलं एक्सप्लेन केलं. आता इनिशियली काय करायचं याच्यामध्ये टोटल एनर्जीचा जनरल फॉर्म्युला घेतला. काय टोटल एनर्जीचा फॉर्म्युला? टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिकल एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. टोटल एनर्जीचं ॲडिशन काय असतं? कायनेटिकल एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. आता काय करायचे फॉर्म्युले डायरेक्ट पाठ करायचे आहेत आपल्याला. कायनेटिकल एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बट व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय? ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. कायनेटिकल एनर्जीचा फॉर्म्युला काय? 1/2 ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पाठच करायचं हे इक्वेशन. कायनेटिकल एनर्जी 1/2 ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. काय याच्यामध्ये एम म्हणजे त्या ऑब्जेक्टचं काय असेल? मास असेल. एम त्या ऑब्जेक्टचं मास असेल. ओमेगा म्हणजे काय? त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी. ए म्हणजे काय? ॲम्प्लिट्यूड. आणि एक्स म्हणजे काय? त्याचं डिस्प्लेसमेंट. कायनेटिकल एनर्जीचा फॉर्म्युला लक्षात ठेवा 1/2 ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय? एम ओमेगा स्क्वेअर 1/2 ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर म्हणजे काय? त्याचं असलं डिस्प्लेसमेंट. म्हणजे इथं जर फोर्स लावला तर इकडं काय होईल? त्याचं डिस्प्लेसमेंट फॉर्म होईल. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट काय होते? एकमेकाला अपोजिटली ओरिएंटेड असतात. बघा आता सबस्टिट्यूट द व्हॅल्यू. इक्वेशन 1 आणि 2 काय करायचं आहे? ह्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. कायनेटिकल एनर्जीचा फॉर्म्युला काय? 1/2 ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. हे दोन्ही इक्वेशन्स काय करायचे? टोटल एनर्जीमध्ये टाकायचे. काय बघा टोटल एनर्जी 1/2 ओमेगा स्क्वेअर. इथं आहे बघा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ही व्हॅल्यू प्लस 1/2 ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये काय केलं? कॉमन टर्म घेतल्या. कुठल्या आहेत बघा? 1/2 ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस 1/2 ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आता बघा 1/2 इथं आहे, एम दोन्हीकडे आहे, ओमेगा स्क्वेअर दोन्हीकडे आहे. आता ब्रॅकेटमध्ये काय राहिलं? ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि इकडे काय राहिला? प्लस एक्स स्क्वेअर. मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल म्हणजे टोटल एनर्जी मीन पोझिशनची काय येणार? ह्या मीन पोझिशनची टोटल एनर्जी किती येणार? 1/2 ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. ए स्क्वेअर इट स्टँड्स फॉर ॲम्प्लिट्यूड. आता मीन पोझिशनला काय झालं? टोटल एनर्जी 1/2 ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 1/2 ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे मीन पोझिशनला टोटल एनर्जी फॉर्म्युलाला एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. आता काय करायचं बघा नेक्स्टला. आता इक्वेशनमध्ये टोटल एनर्जी मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय करायचं? 0 करायचं. इथं डिस्प्लेसमेंट 0 करायचं आहे. एक्स इज इक्वल टू 0 आणि एक्स्ट्रीम पोझिशनला काय करायचं? एक्स इज इक्वल टू ए. बघा आता इथं दिलं आहे बघा. नाव लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM ऑफ मीन पोझिशन इज एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे मीन पोझिशनला ज्यावेळेस तो असेल त्याचं डिस्प्लेसमेंट काय असणार? 0 असणार. मग पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिकल एनर्जी काय आहे ती बघू. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय? 1/2 ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे बघा वर 1/2 ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. एक्सच्या ठिकाणी काय घेणार आहे आपण इथं? 0 घेणार आहे. म्हणजे हे 0 झालं म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय झाली? 0 झाली. आणि कायनेटिकल एनर्जी काय येणार इथं मीन पोझिशनला? 1/2 ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअर काय इथं तुमचा 0 झाला आहे इथं मीन पोझिशनला. म्हणजेच काय येणार? फक्त इथं ए स्क्वेअर येणार. म्हणजेच 1/2 ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. 0 स्क्वेअर गेला म्हणजे प्लस मायनसमध्ये गेला निघून. म्हणजेच मीन पोझिशनला तुमचं एनर्जी काय येणार? 1/2 ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. म्हणजे टोटल एनर्जीचा जो फॉर्म्युला होता 1/2 ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर तेवढीच काय येणार? त्याची व्हॅल्यू येणार. आता नेक्स्ट पॉईंट काय बघा. आता टोटल एनर्जी ऑफ मीन पोझिशन काय आलं? इथं फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ॲड केली. टोटल एनर्जी कायनेटिकल एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी तुमची 0 झाली म्हणजेच काय राहिलं तुमचं? पोटेन्शियल एनर्जी 0 झाली. इथं बघा 0 झाली म्हणजेच काय येणार? कायनेटिकल एनर्जी 1/2 ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. म्हणजेच काय येणार? मीन पोझिशनला त्या पेंड्युलममध्ये कुठली एनर्जी स्टोअर्ड होते? तर हिअर स्टोअर्ड द कायनेटिकल एनर्जी फ्रॉम द मीन पोझिशन. म्हणजे आता एक्स्ट्रीम पोझिशनला काय स्टोअर्ड व्हायला पाहिजे? पोटेन्शियल एनर्जी. बघा आता काय करायचं? पुट
एक्स इज इक्वल टू इकडं आला आहे म्हणजे एक्स इज इक्वल टू काय घेणार मी आता ते ए घेणार. म्हणजेच बघा पोटेन्शियल एनर्जी पार्टिकल परफॉर्मिंग एक्स्ट्रीम पोझिशन ॲट एक्स इज इक्वल टू ए. म्हणजे आता ह्याच्यात एक्स इज इक्वल टू काय घेणार ए घेणार. म्हणजेच काय येणार पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. म्हणजेच एक्स इज इक्वल टू काय घेणार मी इथं ए. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय 1/2 एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअरच्या ऐवजी काय घेणार मी इथं ए स्क्वेअर घेणार. आता पोटेन्शियल एनर्जी काय आली 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. एक्सच्या ठिकाणी ए आला. कायनेटिकल एनर्जी 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. एक्स इज इक्वल टू ए घेतलं आहे म्हणजे ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर काय झालं गेट कॅन्सल. इथं काय आलं झिरो आला. झिरोने ह्याला मल्टिप्लाय केलं म्हणजे ही काय झाली टर्म झिरो झाली. म्हणजे कायनेटिकल एनर्जी काय झाली झिरो. टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिकल एनर्जी. आता कायनेटिकल एनर्जी काय झाली टोटल झिरो. म्हणजेच एक्स्ट्रीम पोझिशनला त्याच्यामध्ये टोटल एनर्जीच्या ऐवजी कुठली एनर्जी येते तर पोटेन्शियल एनर्जी येते 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. म्हणजे काय आली तुमची पोटेन्शियल एनर्जी. टोटल एनर्जी 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. इक्वेशन सेम आलं आहे. म्हणजेच एक्स्ट्रीम पोझिशनला टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे तुम्ही जर ऑब्झर्व केलं कन्सिडर केलं तर मेन पोझिशनला ज्या वेळेस तो पेंडुलम असेल किंवा आपण जर एक्झाम्पल घेतलं झोक्याचं तर झोका रेस्ट पोझिशन असेल त्याच्यामध्ये टोटल एनर्जी ही कुठल्या फॉर्ममध्ये स्टोअर्ड होते तर कायनेटिकल एनर्जी फॉर्ममध्ये स्टोअर्ड होते. आणि ज्यावेळेस ते पुढं जाईल आकाशामध्ये उंच जाईल झोका आणि पुन्हा खाली येईल त्यावेळेस त्याच्यामध्ये कुठली एनर्जी स्टोअर्ड होते तर पोटेन्शियल एनर्जी काय होते स्टोअर्ड होते. हे इक्वेशनली आपण मॅथमॅटिकली काय केलं आहे प्रूव्ह केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बघा. काय नेक्स्ट पॉईंट आहे बघा ऑप्टेन अँड एक्सप्रेशन कायनेटिकल एनर्जी पोटेन्शियल एनर्जी अँड टोटल एनर्जी पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM. म्हणजेच काय बघा आपल्याला ऑप्टेन एक्सप्रेशन करायचं म्हणजेच काय कायनेटिकल एनर्जी पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी फॉर्म करायचं आपल्याला एक्सप्लेन करायचं. कसं आहे बघा तर ए आणि बी ऑब्जेक्ट आहे. ए आणि बी काय ते ऑब्जेक्ट आहेत आणि पार्टिकल मूव्ह होतो कुठून ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत. ओ आणि बी एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्याचं डिस्प्लेसमेंट काय होतं एक्स होतं आहे आणि फोर्सफुली ट्रॅव्हल होतं म्हणून काय घेतलं इथं एफ घेतलं आहे. पार्टिकलला काहीतरी मास असणार आहे. मग इनिशियली काय झालं बघा एम इट इज द मास ऑफ द पार्टिकल विच इज मीन पोझिशन. म्हणजे आता समजा ह्या मीन पोझिशनला असेल इथे इनिशियली हा इकडे एक्स्ट्रीम आणि हा इकडे एक्स्ट्रीम पोझिशनला जाणार आहे. मग पहिल्यांदा काय घेतलं याच्यामध्ये इनिशियली तर कायनेटिकल एनर्जी घेतली. कायनेटिकल एनर्जीचा फॉर्म्युला काय 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे पाठच करायचं आहे 1/2 एम व्ही स्क्वेअर. आता 1/2 एम व्ही स्क्वेअर बट व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे कायनेटिकल एनर्जी काय 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पहिला घेतली कायनेटिकल एनर्जी. कायनेटिकल एनर्जी पार्टिकलमधली काय 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता पोटेन्शियल एनर्जी काय केली तर फॉर्म केली. कशी केली मेन पोटेन्शियल एनर्जी म्हणजे पार्टिकल ज्यावेळेस मीन पोझिशनपासून एक्स्ट्रीम पोझिशनकडे मूव्ह होतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होतं अमाऊंट ऑफ वर्क डन. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं वर्क डन प्रोड्यूस होतं आहे आणि वर्क डन ज्यावेळेस प्रोड्यूस होईल त्यावेळेस काय होतं DW इज इक्वल टू तुम्हाला माहिती आहे वर्क डनचं फॉर्म्युला काय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट एफ इंटू DX. परंतु आपण लास्ट ह्याला बघितलं सुरुवातीलाच की फोर्स इज इक्वल टू काय मायनस KX. म्हणजे एफच्या ठिकाणी काय येणार आहे तर मी मायनस KX. म्हणजेच काय येणार बघा अमाऊंट ऑफ वर्क डन DW इज इक्वल टू मायनस KX. ह्या KX मायनसचा KX इथं आहे आणि काय येणार FDX. म्हणजे इथं काय येणार DX येणार. म्हणजेच काय येणार बघा DW इज इक्वल टू मायनस मायनस काय झालं प्लस झालं KX DX. पुढं काय केलं टेकिंग इंटिग्रेशन 0 टू W DW आणि इथं 0 टू X. ह्याला काय केलं KX DX. याचं काय येणार K स्क्वेअर अपॉन 2 केला की तसंच X इंटू DX इंटिग्रेशन काय येईल X स्क्वेअर अपॉन 2. म्हणजेच काय आलं KX स्क्वेअर हा इनिशियल लिमिट 0 X आतमध्ये घेतला तर X स्क्वेअर अपॉन 2 म्हणजेच काय येणार KX स्क्वेअर अपॉन 2. म्हणजेच द अमाऊंट ऑफ वर्क डन इज इक्वल टू काय येणार 1/2 KX स्क्वेअर अपॉन 2. बट K इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर. केच्या ठिकाणी काय घेणार मी इथं एम ओमेगा स्क्वेअर. म्हणजेच इज इक्वल टू 1/2 एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ही काय आलं 1/2 एम ओमेगा स्क्वेअर. बघा केचं व्हॅल्यू एम ओमेगा स्क्वेअर. म्हणजेच इथं काय येणार 1/2 एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जीचं फॉर्म्युला काय येणार इथं 1/2 एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आता टोटल एनर्जी काढायची. टोटल एनर्जी इज द ॲडिशन ऑफ कायनेटिकल एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिकल एनर्जीचं फॉर्म्युला पाठ करायचे 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि पोटेन्शियल एनर्जी काय 1/2 एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आता बघा दोन्हीमध्ये कंबाईन काय 1/2 आहे इकडे सुद्धा 1/2 आहे. कॉमन घेतलं एम आणि एम कॉमन आहे
कॉमन घेतला, ओमेगा स्क्वेअर कॉमन आहे, कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहिलं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. आता मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर काय झालं गेट कॅन्सल. टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. इथं आले 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. सो टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. म्हणजेच काय आलं ते पार्टिकल जर मीन पोझिशनपासून एक्स्ट्रीम पोझिशन जरी गेला त्याचा जे काय फॉर्म्युला येईल तो किती येईल, टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. एम म्हणजे काय मास ऑफ पार्टिकल, ए इट इज ॲम्प्लिट्यूड ऑफ पार्टिकल आणि ओमेगा इट इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी.